लाडके नेते त्याचबरोबर देशभरातील बरेच दिग्गज नेते आता या ठिकाणी दाखल झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांचे अगदी कुठल्याही क्षणी पंतप्रधान मोदी हे व्यासपीठावर दाखल होतील. आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीत साठी उभा राहावे. फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सक्षम बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व
सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ मांडली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. सर्व उपस्थित झाल्याबद्दल मी खास करून या उपस्थित महिला वर्गांचं, खास करून आमच्या मुख्यमंत्र्यांची बहीण, आमची देवाभावांची बहीण आणि आमची अजितदादांची बहीण म्हणून सगळ्यांना, जास्त महिलांना धन्यवाद देतो. अजूनही आमचे लाडके माथाडी कामगार गोडाऊन मध्ये काम करतात. असो, आजचा हा विशेष कार्यक्रम आपण सर्वजण पेढा भरवणार आहोत आणि भारतामध्ये जे सर्वात प्रसिद्ध राज्य महाराष्ट्राचं आणि देवेंद्र पर्वती आता सुरू होणार आहे आणि म्हणून यामध्ये माथाडी कामगारांचं हित जपलं पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे आणि साहेबांचं लक्ष मुख्यमंत्री असताना होतं, विरोधी पक्ष नेता असताना होतं, उपमुख्यमंत्री असताना होतं आणि आता राज्याचे 5 वर्षाचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष आम्हा एपीएमसी मार्केटच्या व्यापारी, माथाडी, महिला, ट्रक चालक सगळ्यावरती राहावं एवढीच या ठिकाणी आपण शुभेच्छा देतो. लांबलचक बोलणार नाही. जेसीबी वरून आपल्याला फुलं उधळायची आहे, त्याच्यामुळं का योगेश कुठे आहे? योगेश, तू जेसीबी वरती जायला पाहिजे ना, आणि मी पण तिकडे येऊन आपण फुलं उधळायची आहे. तर खास करून आवर्जून डॉक्टर प्राची आलेले आहेत, त्यांना विनंती करतो. उमा कुठे आहे? उमा सुरेखा इकडे या महिला इकडे या ना. उमा कुठे? उमा शेलार, अरे या ना. उमा शेलार कुठे? उमा शेलार इकडे या. चला, 14 मार्केट राणा बंदरच्या प्रमुख महिला.
एकनाथ शिंदेंनीही मोठं मन केलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद घेतलं. अजितदादांनीही त्यांनी केलेलं कष्ट निवडणुकीमध्ये आणि राष्ट्रवादीची खरा पक्ष ते दाखवून दिला. आम्ही माथाडी कामगार आणि व्यापारी, महिला, वारणात सगळे असंख्य आनंदात आहोत. कारण गेले 7 ते 8 वर्षामध्ये सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी माथाडी कामगारांवरती लक्ष ठेवलेलं आहे. त्यांच्या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि त्यांनी काढलेले उद्गार की मी माथाडी कामगारांच्या प्रत्येक सुखादुःखामध्ये आहे. म्हणून मला खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. भारत माता की जय. हेलो हेलो सब तुम आगे बढ़ो.